चालेल. सिद्धं सुद्धं पणनीयं जिनीन्द्रवर्णे विचन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्सपरुवणं मोक्षम्. जेवढं सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य देव की जय. जेवढं परमपूज्य चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय. जेवढं परमपूज्य जेवढं परम प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय. जेवढं परमपूज्य आचार्य प्रवरेश सुंदर सागरजी महाराज की जय. जेवढं परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधू आचार्य सुरेश सागरजी महाराज की जय. अपूर्वकरण आठवा गुणस्थान आहे अपूर्वकरण. काल रिव्हिजन घ्यायचे राहिले की आदर करणामध्ये आपण 4 कार्य पाहिले होते 12 दिवशी. ते कोणते 4 कार्य आदर करणामध्ये त्या परिणामाच्या निमित्तानं कोणती विशेषता येते? प्रत्येक समयामध्ये जीवाची विशुद्धी अनंतपट होते. स्थितिबंधापसरण होते. म्हणजे काय आपल्या स्थितिबंधापसरण म्हणजे काय सांगताय का? स्थितिबंधापसरण कशाला म्हणायचं? परिणामाची विशुद्धता वाढली की स्थितिबंध कमी होतो. आणि जे स्थितिबंध प्रत्येक एक अंतर्मुहूर्तामध्ये स्थितिबंध पल्ल्याचं संख्यात्मक प्रमाण कमी होतं. स्थितिबंधापसरण त्याला म्हणायचं की एक अंतर्मुहूर्तामध्ये स्थिती कमी होणं, त्याला म्हणायचं स्थितिबंधापसरण. मग तिथं प्रमाण किती आहे? स्थितिबंध किती कमी होतं? तर पल्ल्याचा संख्यात्मक. एक पल्लवकोणची संख्या आहे आपण ते शिकतो ना. त्या खड्ड्यामध्ये केस घालायचे, ते केस काढले किती काळ लागला. आणि हा पल्लवकोण म्हणजे कोणता आहे? तो आता पल्लवकोण जे त्यापेक्षा असेल त्यात पट सांगतो ना. तर त्या पल्लवकोणाचा तर तुम्हाला सगळं शिकवायचं आहे का? त्याला चांगलं त्याचा भाव असेल. आता नुसतं पल्ले म्हणजे ती काय कळत नाही. म्हणजे गणित सगळं बघितलं तर पल्लवकोण म्हणजे किती संख्या आहे, सागरकोण किती आहे याचं ज्ञान. आता पुढे दुसरं काय सांगितलं? तर तिसरं अनुभाग. अनुभागाचे 2 नियम सांगितले. 2 आले आवश्यक. अनुभाग बंधापसरण. अनुभाग प्रशस्त प्रकृतींचा अनंतपट वाढत जातो आणि चतुस्रा नियम. आणि प्रशस्त प्रकृतींचा 20 स्थाने तर आहेच, परंतु कसा होतो? प्रत्येक स्थानाला अनंतपट कमी हे महत्वाचं. पुण्य प्रकृतीचा अनंतपट अनुभाग वाढत जातो आणि पाप प्रकृतीचा अनंतपट कमी होत जातो. अनुभाग प्रत्येक समयाला किती बघा याचं महत्व आहे. तर तिथं तुम्हाला स्थितिबंधाचा नियम सांगितला होता की 100 म्हणजे 3 आयु सोडून बाकीच्या प्रकृतींचा स्थितिबंध विशुद्ध परिणामानं काय होतो? स्थितिबंध विशुद्ध परिणामानं स्थितिबंध काय होतो? कमी होतो. आणि संक्लेश परिणामानं वाढतो. आणि 3 आयूंचा विशुद्ध परिणामानं अधिक होतो, स्थितिबंध जास्त होतो. आणि संक्लेश परिणामानं कमी होतो. 4% नियम सांगितलं होतं. नोट्स मध्ये असेल एखाद्या वेळेस नाही का? 87 पानावर नाही, ते 87 पानावर ते नाही, हे आहे 87 पानावर. आता जे मी सांगत होते ते ठीक आहे. आता राहू दे, नंतर बघूया ते.
आणि काय आणि भागबंदाचा नियम बघितला तर 4 हे आवश्यक होतात. तुम्हाला नंतर नियम करून देते ते. अजून एक ते झालेलं ते पण फळात झालेलं नंतर. आता आपला अपूर्वकरणाचं संपूया अगोदर. अपूर्वकरणाचं अजून थोडं एक सांगायचं अपूर्वकरणाचं आपण काल गणित पाहिलं होतं. अपूर्वकरण कशाच म्हणतात? पाठीमागून एक सांगायचं. पूर्वी कधीही असे परिणाम विशुद्ध परिणाम झालेले नाही. पूर्वी कधी प्राप्त झाले नाही कोणत्या जीवाला त्याला असे परिणाम सुद्धा प्राप्त होतात. त्याला काय म्हणायचं? अपूर्वकरण. आणि पूर्वीच्या समयापेक्षा सुद्धा उत्तरोत्तर समयामध्ये अपूर्व परिणाम होतात. त्याला अपूर्वकरण म्हणतात. आता ते आपलं गणित काल पाहत होतो ते सांगून मग परत शिकूया. अपूर्वकरणामध्ये पण परिणाम किती आहेत? अपूर्वकरणाच्या काळामध्ये एकूण विशुद्धीचे परिणाम किती आहेत? असंख्याक लोकप्रमाण. आदरकरणापेक्षा असंख्याक पट असे असंख्याक लोक. ते पण असंख्याक लोक हे पण असंख्याक लोक परंतु आदरकरणापेक्षा असंख्याक पट आहे. आणि काळ किती आहे अपूर्वकरणाचा? अंतर्भूत. आणि त्या अंतर्भूत काळामध्ये असंख्याक लोक परिणाम आहेत आणि प्रत्येक समयाला पण किती परिणाम आहेत? असंख्याक लोक प्रमाण आहे. परंतु प्रत्येक समयामध्ये कसे आहेत असंख्याक लोक प्रमाण? वाढत्या प्रमाणात. पहिल्या समयात जेवढे झाले त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात अधिक आहे. एका जीवाला किती होणार? एका जीवाला एकच होणार. परंतु त्या पहिल्या समयात होण्यायोग्य जे विशुद्ध परिणाम आहेत नाना जीवांच्या अपेक्षेने विशुद्धीचे प्रकार असे व्हरायटी त्या जास्त आहेत. पहिल्या समयात त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात जास्त, दुसऱ्या समयापेक्षा विशुद्धीचे प्रकार तिसऱ्या समयात जास्त. म्हणजे त्यालाच काय म्हटलं? एक एक चे अधिक. या परिभाषिक शब्दात काय म्हणायचं? एक एक चे अधिक आहे. प्रत्येक समयामध्ये परिणाम एक एक चे वाढलेले आहेत. मग ते कसे काढले आपण काल? की चै काढला, चैतन काढलं, नंतर काय केलं? चैतन. पहिल्या समयात ते परिणाम काढण्यासाठी काय काय करावं लागतं? सजन पहिल्या समयात परिणाम आपल्याला काढायचे एकूण परिणामापैकी मुख काढायचं. तर त्याला काय करावं लागणार? पहिला काय काढायचं? पहिला चै काढायचं. सर्वजण आपल्याला दिलेलं आहे, पद पण दिलेलं आहे. मग पहिला काय काढायचं? चै काढायचं. म्हणजे कितीनं वाढला आहे ते काढायचं. त्यानंतर चै काढल्यावर चै काढायचं सूत्र काय सांगितलं? सर्वजण भागिले पदाचा वर्ग गुणिले संख्या. याच्यानं काय निघाला? चै निघाला. म्हणजे किती परिणाम अधिक अधिक आहेत. त्याच्यानंतर काय करायचं? चैतन. सगळ्या समयातली मिळून चयांची किती बेरीज होती? मग ते किती आले ते काढायचं सूत्र काय सांगितलं? सगळ्यांना दिलेलं उत्तर आवडत नाही. एकेकाने सांगितलं ते खरं उत्तर. सांग पाठीमागे. पद वजा 1 भागिले 2 गुणिले चै गुणिले गच्छ. या सूत्राने काय निघते? ते सगळ्या चयांची बेरीज. मग ते सगळं त्याला काय म्हणायचं? चैतन. एकूण चैतन. मग ते चैतन नंतर काय करायचं? मग आदिधन काढायचं. कसं काढणार? सर्वजणातून चैतन्यच आहे की आदिधन आपले मूळ मुद्दल आदिधन म्हणजे. आणि ते वाढलेली संख्या व्याज असं लक्षात ठेवून लक्षात राहते सगळं. आपले व्यावहारिक भाषेत शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर मग चैतन्य वजा केल्यावर आदिधन आलं. मग त्या आदिधनाला पुन्हा पदाने भागलं की काय निघतं? प्रथम समयातले परिणाम म्हणजे मुख निघतं. कुठं पण मुख तुम्हाला काढायचं असेल तर असं काढू शकतो. हे हाच गणितात असं काही नाही. आता आपल्याला किती संख्या दिलेल्या आहेत, एकूण बेरीज पण दिलेली आहे, पण पहिली संख्या कुठून स्टार्ट झाली माहित नाही तुम्हाला. आता समजा 151 पासून ते 250 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. 151 अधिक 152 अधिक 153 आणि त्याची किती बेरीज आहे तुम्हाला माहिती आहे. आणि
एकूण पद माहिती आहे, तर मग त्यातली पहिली संख्या कोणती? तर आपण असं काढू शकतो. सर्व जणांतून वजा करून एक एक वाढती संख्या आहे, किंवा दोन वाढती संख्या आहे, त्याच्यात जे धन काढून ते वजा करून त्याला पदाने भागलं की उत्तर येतं. म्हणजे हे सगळे ठोकता आहे, हे सगळीकडे लागू होणार आहे, म्हणजे पडलं कुठे पण दुसऱ्या गणितात पण. त्यानंतर मग आपण पहिल्या सणाचे परिणाम काढले अंकसंपुष्टीनं किती आले? 456 आले. आणि दुसऱ्या सणात मग एक एकचे वाढवत गेलो. 16चे प्रमाण किती आले? 16. 16 मिळवत जायचे, तर 456 मध्ये 16 मिळून 472, 488, 504 हे एकूण परिणाम झाले. एकूण परिणामांची संख्या झाली. आता त्यामध्ये 456 प्रकारचे परिणाम पहिल्या समयात झाले. मग त्यातला सगळ्यात पहिला परिणाम असणार तो, त्याची विशुद्धी कशी असणार? सगळ्यात कमी जगने विशुद्धी म्हणायची. त्याला जगने शब्द म्हणजे सगळ्यात कमी साठी आहे, आणि उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात लेवल वरची, सगळ्यात हाय लेवल उत्कृष्ट. तर पहिला परिणाम 456 पैकी पहिला परिणाम जगन्य, त्यावर जगने विशुद्धी दिली, आणि 456 नावा येईल तो सगळ्यात उत्कृष्ट विशुद्धी येणार. ह्याच्यामध्ये सगळे आहेत, हे सगळ्यात कमी आहे, सगळ्यात उत्कृष्ट सांगितलं. याच्यामध्ये 2, 3, 4 सगळे 456 पर्यंत जायचं. मग हे सगळे षटस्थान वृद्धीनं आलेले परिणाम आहेत, विशुद्धीचे परिणाम. पहिल्या विशुद्धीपेक्षा दुसऱ्या विशुद्धीमध्ये अनंत भाग अधिक विशुद्धी, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये अनंत भाग अधिक, अशा अनंत भाग वृद्धीचे परिणाम होतात. मग असंख्यात भाग वृद्धीचे होतात, मग संख्यात भाग वृद्धी येते, संख्यात वृद्धी, अशी करून एक षटस्थान वृद्धी होते. अशी षटस्थान वृद्धी किती होतात? त्याच्यामध्ये मध्ये दोन्हीच्या असंख्यात अनंत असंख्यात लोक प्रमाण त्याच्यामध्ये विशुद्धीचे परिणाम प्राप्त होतात. मग हे सगळ्यात उत्कृष्ट विशुद्ध परिणाम आला. तर हा कसा असणार? पहिल्या जगने विशुद्धीपेक्षा हा परिणाम किती पट असणार? अनंत पट विशुद्ध. कारण का याच्यामध्ये असंख्यात वेळेला षटस्थानवृद्धी झाली. म्हणजे जगण्यापेक्षा उत्कृष्ट परिणाम निर्माण प्रत्येक एकेका षटस्थानामध्ये एक वेळा अनंत वृद्धी होते. मग 2 वेळा षटस्थानवृद्धी झाल्यावर किती वेळा अनंत पट होणार? 2 वेळा. 3 षटस्थानवृद्धी झाले तर 3 वेळा अनंत. त्याच्यामध्ये अनंत भाग असंख्यात भाग सगळं आहे, पण तो अनंत पट हे एक वेळा प्रत्येक षटस्थानमध्ये होणार. असं असंख्यात षटस्थान वृद्धी ह्याच्यामध्ये झालेली आहे दोन्हीच्या मध्ये. म्हणून ह्याच्यापेक्षा परिणाम खूप विशुद्ध आहे. परंतु कुठल्या जीवाला कमी विशुद्धीवाला जो चढलाय आदकरणापासून, त्याचे विशुद्धीचे परिणाम तिथं सुद्धा कसं असणार? अपरोकरणामध्ये अजून कमी असतात. जे जास्त विशुद्धीनं चढलेले आहेत, आपण म्हणलं ना 120, 121वा किंवा 162वा परिणाम आहे पहिल्या सुरुवातीलाच, पहिल्या समयातच. तो दुसऱ्या समयात त्याच्या पुन्हा पुढचा 205 नंबरचा किंवा असं पुढचे परिणाम होतात. मग ते जास्त विशुद्धीवाले परिणाम असतील तर नाही, त्या प्रकरणामध्ये आल्यानंतर जास्त विशुद्धीवाला परिणाम होतात. म्हणून विशुद्धीचे एवढे प्रकार आहेत, 1, 2, 3, 4, 456 हे मांडलेले वास्तविक गणितामध्ये असंख्यात लोक आहेत. आता ह्या जगने विशुद्धीपेक्षा उत्कृष्ट विशुद्धी कशी आहे? अनंतपट विशुद्ध आहे. आता ह्या उत्कृष्ट विशुद्धीपेक्षा, पहिल्या समयातल्या उत्कृष्ट विशुद्धीपेक्षा दुसऱ्या समयातली जगने विशुद्धी ही याच्यापेक्षा पण अनंतपट असते. आदकरणामध्ये काय केलं होतं? खालचे 40, 41, 42 तेच परिणाम आले होते. त्यामुळे तिथली जगने विशुद्धी अनंतपट होती का? नव्हती. परंतु इथं सगळे पहिल्या समयातले परिणाम जेवढा उत्कृष्ट व्हायचा आहे, सगळ्यात उत्कृष्ट, त्याच्यापेक्षा पण आता इथं हा जगनेवाला आहे, तो ह्याच्यापेक्षा अनंतपट विशुद्धीवाला झाला. दुसऱ्या समयात त्याची एवढी विशुद्धी वाढली की पहिल्या समयामध्ये कुणालाही प्राप्त झाला नाही असा विशुद्ध परिणाम त्यांनी प्राप्त केला. आपण तिथं बघितलं आदकरणामध्ये 162, 166, तर इथं 1 ते 162 आहेत, आणि ते 166 म्हणजे 40 ते 205 पर्यंत आहे. काय पहिल्या तिथं दुसऱ्या समयात जगन विशुद्धी 40 आहे, 162च्या पुढची नाहीये. ह्या मधल्या 40 पासूनच इथं विशुद्धी आहे दुसऱ्या समयात आदकरणामध्ये.
तिसऱ्या समयामध्ये 80 ते 249 पर्यंत. म्हणजे इथं अजून पहिल्याच्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा हे उत्कृष्ट झालेले नाही. परंतु अपूर्वकरणामध्ये तसं नाही की किती पण विशुद्धीवाला परिणाम जीव असू दे, त्याच्या विशुद्धीपेक्षा दुसऱ्या समयातली जगने विशुद्धीवाला जीव असेल तर त्याची विशुद्धी सुद्धा अनंतपट विशुद्धच असणार. तो त्याच्यापेक्षा वर चढच असणार, त्याच्यापेक्षा खालचा असणार नाही. पहिल्या समयातल्या जीवापेक्षा दुसऱ्या समयातला जगन विशुद्धीवाला जीव सुद्धा अनंतपट विशुद्धच असणार. म्हणून ह्याच्यापेक्षा ह्याची जगन विशुद्धी सुद्धा किती आहे? अनंतपट आहे, विशुद्ध आहे. आणि ह्याच्या जगण्यापेक्षा ह्या समयातलं उत्कृष्ट जे आहे ते अनंतपट विशुद्ध आहे. आणि ह्या पहिल्या आणि दुसऱ्या समयात जी विशुद्धी झाली नाही त्याच्यापेक्षा मी तर 928 लिहिले. 457 पासून 472 परिणाम घ्यायचे आपल्याला एकूण. हे एकूण परिणाम आहेत. मग 457व्या विशुद्धीपासून 928 पर्यंतची विशुद्धी झाली. लक्षात घ्या. आता ह्याच्यापेक्षा तिसऱ्या समयात ह्या दोन्ही समयात पण नव्हते परिणाम, सर्वोत्कृष्ट विशुद्धीवाल्याला पण नव्हते. असे विशुद्ध परिणाम तिसऱ्या समयात जगन विशुद्धीवाल्याला सुद्धा होते. म्हणजे 928 पुढचीच विशुद्धी इथं होणार, त्याच्या खालची विशुद्धी नाही होणार. त्याच्यापेक्षा जास्त विशुद्ध झाला हा जगन्य आहे. आणि ह्या जगण्यापेक्षा तिथं असणारा उत्कृष्ट चेतन आता इथं आता 456 ते 457 किती वेळा अनंतपट होणार? तसं नाही, ते सांगायचं विशेष. हे विशेषतः इथं अपूर्वकरणामध्ये इथं आपल्याला 456 आणि 457 सांगितलं, आपल्याला मधलं खूप त्यात सांगता येत नाही. तर हा परिणाम जो आहे तो असंख्यात लोक प्रमाण वेळेला अनंतपट आहे, एकदा अनंतपट नाहीये. जेवढी विशुद्धी जास्त आहे त्याची. पहिल्या समयातल्या जीवापेक्षा जो दुसऱ्या समयात जीव गेला त्याची कमी विशुद्धीवाला परिणाम सुद्धा पहिल्या समयातल्या उत्कृष्ट विशुद्धीपेक्षा असंख्यात वेळेला अनंतपट एवढा विशुद्ध परिणाम आहे. आता आपण इथे दाखवू शकत नाही 456 457 लगेच लिहिलं, पण तो लगेचचा परिणाम तो अनंत भागवृत्ती किंवा एक वेळा अनंत गुणवृत्तीवाला नाहीये. तर असंख्यात वेळा त्याला अनंतपट करत जावा. त्या परिणामाला एकदा अनंतपट केलं, दुसऱ्यांदा अनंतपट केलं, तिसऱ्यांदा अनंतपट केलं, असं असंख्यात वेळा अनंतपट करा. तेवढा विशुद्ध हा जगन परिणाम करण्यामध्ये तर एकदा हा एकदा खंडाचा दुसऱ्या खंडाचा जगन एकदाच आपण अनंतपट विशुद्ध केला. परंतु इथं ह्या दुसऱ्या समयातला परिणाम असंख्यात वेळा अनंतपट एवढा जास्त विशुद्ध आहे. आणि ह्याच्या जगण्यापेक्षा हा पण असंख्यात वेळा अनंतपट आहे. आणि ह्या उत्कृष्टापेक्षा तिसऱ्या समयातला जगन्य म्हणजे 928 ठरत तर काय लिहिलं आपण 929 म्हणजे पुढचीच विशुद्धी घेतली. याच्या आपले खालचे विशुद्धी परिणाम नाहीतच. त्याला फॉर्म्युला आहे का? जगन्य विशुद्धी आणि उत्तर विशुद्धी काढायला काय फॉर्म्युला आहे का? जगन्य विशुद्धी आणि उत्तर विशुद्धी काढायला फॉर्म्युला आहे का? फॉर्म्युला म्हणजे वाढत वाढत पुढची विशुद्धी घेत गेलो ना आपण. 456 आहे तर एक पहिली विशुद्धी आणि 456 आहे उत्कृष्ट विशुद्धी. आता एकूण 472 आहे. मग ह्याच्या पुढचेच घ्यायचे ना. म्हणजे 457 पासून हे 457 धरायचं, तिथून 472 घ्यायचे म्हणजे 928 येणार. म्हणजे 456 मध्ये आपण 472 मिसळले की 928 येणार. 928 मध्ये 488 मिसळा की 1416 येतात. 1416 मध्ये असे 4 मिसळले की 1920 येतात. म्हणजे हा उत्कृष्ट विशुद्ध परिणाम. आणि ह्या उत्कृष्टापेक्षा चौथ्या समयातला जगन्य तो अनंतपट विशुद्ध, असंख्यात अनंतपट विशुद्ध. त्याच्यापेक्षा ह्याचा अनंतपट विशुद्ध, याच्यापेक्षा ह्याचा अनंतपट विशुद्ध, याच्यापेक्षा ह्याचा अनंतपट, असं जगन्य उत्कृष्ट. मागच्या समयातल्या उत्कृष्टापेक्षा पुढच्या समयातला जगन्य अनंतपट विशुद्ध, आणि त्या समयातल्या जगन्यापेक्षा त्या समयातला उत्कृष्ट अनंतपट विशुद्ध, आणि त्या उत्कृष्टापेक्षा पुढच्या समयातला जगन्य अनंतपट विशुद्ध. असं अपूर्वकरणाच्या शेवटच्या समयापर्यंत आहे. आणि म्हणून इथं जेवढे आता 4096 आपण मानले होते की नाही तेवढेच इथं अपुनरुक्त परिणाम आहे. तिथं पुनरुक्त परिणामच नाही. अभ्याकरणामध्ये आपण बघितलं होतं 3072 पैकी 912 हे अपुनरुक्त झाले होते आणि बाकी सगळे पुन्हा आलेले पुनरुक्त होते. परंतु तिथं अपूर्वकरणामध्ये पुनरुक्त होणारच नाही.
पण पुढचीच विशुद्धी आहे. त्यामुळे 4000 सगळेच्या सगळे कसे आहेत, अपूर्ण, म्हणजे एकदाच आले, परत आले नाही, दुसऱ्या तिसऱ्या समयात परत आले नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, अपूर्ण. म्हणून याचं नाव अपूर्वकरण आहे, की पहिल्या समयात जे नव्हते असे विशुद्ध परिणाम दुसऱ्या समयात झाले. दुसऱ्या समयाच्या जीवाला कुठल्याही जीवाला झाले नाही असा विशुद्ध परिणाम तिसऱ्या समयात झाला. म्हणजे उत्कृष्ट विशुद्धी वाड्याचे सुद्धा पुढे गेला तो जगणेवाला. आणि ह्या समयात कुणालाही झाले नाहीत असे, म्हणून याचा अपूर्व प्रत्येक समयाला अपूर्व परिणाम आहेत. पूर्वी न झाले, आता करण्यामध्ये तसं आहे का नाही. पूर्वी झालेल्या जीवांना ते दुसऱ्या समयात पण होतात, दुसऱ्या समयात पहिल्या समयात झालेले परिणाम तिसऱ्या समयात पण होतात. पूर्वीच्या म्हणून इथं नियम काय झाला, आपण काल बघितलं होतं की एकाच समयातल्या जीवांचे परिणाम कसे असतात, सदृश पण असतात आणि विसदृश असतात. आणि भिन्न समयावरती जीवांचे परिणाम भिन्नच असतात. कोणत्यापेक्षा समान असत नाही, असमानच असतात, अपूर्वच असतात. लक्षात आलं हे काय नाही आलं? तो जाणार पहिल्या समयात दुसऱ्या समयात हजीर गेला 456 वाला, त्याला उत्कृष्ट विशुद्धी होणार 928 होईल. त्याला हा उत्कृष्ट वाला तो उत्कृष्ट होत जाईल ना त्याला परिणाम. आणि नंतर विशुद्धी वालाच होणार. एका जीवाच्या अपेक्षेनं प्रत्येक समयाला अनंतपट विशुद्धीच होणार. परंतु इथं विशेषता काय झाली की इथल्या पहिल्या समयातल्या उत्कृष्ट विशुद्धीपेक्षा सुद्धा दुसऱ्या समयातला जगन विशुद्धी वाला अनंतपट विशुद्ध आहे. हा परिणाम ह्याच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्टच होणार. पहिल्या समयातल्या उत्कृष्ट विशुद्धी वाल्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट होणार. आणि दुसऱ्या समयात जी उत्कृष्ट विशुद्धी होती त्याच्यापेक्षा पण तिसऱ्या समयातला जगन्य पण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट विशुद्ध परिणाम होणार. आता तो पडत चाललाय. आता गेल्यानंतर बघा अनुवृत्तीकरणामध्ये आल्यानंतर काय होतं ते पुढे सांगितलं आपल्याला. आता इथं हे अपूर्वकरण असं लक्षात आलं, परिणामांचं विशुद्धीचं अल्पभूत्व जगण्यापेक्षा त्या समयाला उत्कृष्ट पुढं त्या समयाला उत्कृष्टापेक्षा पुढच्या समयाला जगन्य, त्या जगण्यापेक्षा त्या समयाला उत्कृष्ट आणि त्या उत्कृष्टापेक्षा पुढच्या समयाला जगन्य. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे लक्षात येते की ह्या अपूर्वकरणामध्ये प्रत्येक समयामध्ये किती विशुद्धी वाढायला लागली, खूप विशुद्धी वाढायला लागली. त्याच्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा तो पुढे गेला दुसऱ्या समयात. हा तर ह्याच्यापेक्षा पुढे असणारच, म्हणजे असं नाही की हा पुढे गेला आणि हा मागे राहिला असं नाही. हा तर ह्याच्यापेक्षा पुढे झाला, कारण पुढचे अजून विशुद्ध परिणाम आहे नाही त्याच्या लेवलला विशुद्धी वाढत जाणार. परंतु उत्कृष्ट वाढायला त्याने ओलांडलं, म्हणजे तिकडं त्याच्यापेक्षा पुढची विशुद्धी केली त्याने. काय झालं, काय शंका विचार, मनात शंका दूर करा, मनात काय ठेवलं का. दुसऱ्या समयात गेल्यानंतर विशुद्ध परिणाम होतात, उत्कृष्ट परिणाम होतात ना, तर ते 928 होणार तर त्याचे आठले पण मधले सगळे घ्यायचे की 457 पासून 928 मधले सगळे विशुद्ध एकूण 472 आहेत ना. 458 459 पुन्हा होईल, पुन्हा 460 होईल, पुन्हा 461 होईल, असं 928 पर्यंत जायचं. मग मध्य विशुद्धीवाल्याला मध्यम होईल, जगन विशुद्धीवाल्याला जगन होईल, उत्कृष्ट विशुद्धीवाल्याला उत्कृष्ट होईल, असे त्या लेवलला सगळे होत जातात. पण तो विशेषतः एवढे आली की इथं उत्कृष्ट विशुद्धीवाल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या समयाला उत्कृष्ट जगन विशुद्धी अनंतपट विशुद्ध, आणि ती पण एकदा अनंत पडले तर असंख्याक वेळा अनंत. तर एकच परिणाम होणार, एका जीवाला एकच होणार, कोणता तर एकच होणार, त्याची जी लेवल असेल त्याला अनुसरून होणार. आता त्याच्यामध्ये आणि काय सांगितलं होतं तिथं की आदरकरणामध्ये जेवढे परिणाम आहेत त्याच्यापेक्षा असंख्याक पट अपूर्वकरणामध्ये परिणाम होतात. मग इथं हे जे प्रकार आहेत, आदरकरणाच्या शेवटच्या समयात किती होते, 222 होते. तर त्यातला एक परिणामाचा ठेवा. तर एक आदरकरणाचा विशुद्ध परिणाम असेल तर अपूर्वकरणाचे असंख्याक लोक होणार.
ह्याचा एक परिणाम तर त्याचे असंख्यात होतात. एवढे प्रकार अपूर्वकरणामध्ये असतात. ह्याच्या एका परिणामावर तिथले किती परिणाम आहेत? असंख्यात अपूर्वकरणाचे परिणाम आहेत. असे असंख्यात लोक गुणित आहेत ते परिणाम. आता आपण हे बघितलं. आता ह्याच्यामध्ये हे बघायचं की ह्याचं नाव काय आहे? अधिगती म्हणतात त्याला. ती दाखवण्यामध्ये दाखवली ती अधिगती. तर कशी दाखवली ती? पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या समयात गेलो, मग परत पहिल्या समयात आलो. आता तिथे चौथ्या समयातल्या विशुद्धीपेक्षा सुद्धा पहिल्या समयातले विशुद्ध उत्कृष्ट विशुद्धी आनंदपट आहे असं दाखवलं का त्या दिवशी? पहिल्यातल्या जगण्यापेक्षा दुसरा, दुसरा तिसरा, चौथा, आणि मग तिथून इथं आलो आपण. म्हणजे चौथ्या निर्भरणा कांडकाच्या अंतिम समयातल्या जगने विशुद्धीपेक्षा पहिल्या समयातली जगने उत्कृष्ट विशुद्धी अनंतपट आहे. म्हणजे असंख्य समय आपण गेलो पुढं वर, आणि त्यातल्या विशुद्धीपेक्षा सुद्धा पहिल्या समयातली विशुद्धी उत्कृष्ट विशुद्धी अनंतपट आहे. आणि दापूर्वकरणामध्ये इथल्या उत्कृष्ट विशुद्धीपेक्षा सुद्धा पुढच्या जगने विशुद्धी अनंतपट आहे. असं हे अंतर्द्वय परिणामामध्ये झालं. कुठं अधिगती म्हणजे सापाची चाल. साप कसा चालतो? सरळ चालत नाही, असं 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 चालतं का नाही, टेढा टेढा मेढा. ते सापाचं सांगतात ते चाल कशी असते, टेढी चाल असते. तसं ते मायाच्या व्यक्ती सांगतात तसं सापासारखं त्याचं हे असतं परिणाम. तर हे अशी ही आणि चाल करेल आणि चाल आणि गती म्हणतात. आणि गती आई म्हणजे साप. संस्कृत मध्ये अनेक शब्दाचा अर्थ होतो साप. आता पुढं अशा प्रकारच्या अपूर्वकरण परिणामातलं कार्य विशेष काय आहे ते सांगतात तुला. चौपन्न नंबरचे कार्य आता 53 झाले त्यातील. तारिस परिणामठ्य जीवा जिनेहि गलिकति मिरेहि मोहस्य पूवकरणा भवनुव समनुज्जया भणिया. तारिस परिणामठ्य जीवा तशा प्रकारच्या परिणामामध्ये स्थित असणारे जीव. जिनेही जिनेंद्र भगवंतांनी त्याचे नाव काय दिलेलं? जिनेंद्र भगवान कसे आहेत ते? गलित त्रिमिरेही, ज्याने अंधकाराला काढून टाकलं म्हणजे नष्ट केलं. कोणता अंधकार नष्ट केला? बाहेरचा अंधार आपण किती वेळा नष्ट केला? रोज मोठे मोठे दिवे लावून, मोठे मोठे बल्ब लावून थोडा सुद्धा अंधार चालत नाही बाहेर. आणि आतला अंधार, आतल्या किती अंधारात बसलोय आपण. त्याला कधी दूर करण्याचा कधी विकल्प आला का? माझ्यामध्ये एवढं अज्ञान पडलेलं आहे, मला ते दूर करायचं आहे. कारण खरे हे बाहेरचं किती पण उजेड असला आणि जर आतच अंधार असेल तर आपल्याला वस्तूचं स्वरूप यासारखं दिसेल का? नाही दिसणार. म्हणून बाहेरचा अंधार भले असला आणि आतला अंधार नष्ट झालेला असला तर सगळं वस्तूचं स्वरूप आपल्याला सम्यक दिसतं. आणि बाहेर आहे उजेड आणि आत आहे अंधार तर आपल्याला थोडं सुद्धा वस्तूचं स्वरूप यथार्थ भासित होत नाही. म्हणून इथे सांगतात की जिनेंद्र भगवंतांनी आपल्या अज्ञानाची अंधकाराला नष्ट केलं आणि जो खरं आपल्या अज्ञानाला दूर करतो तोच आपल्या जीवनामध्ये काय होतो? विकासाला प्राप्त करतो, गुण प्राप्त करतो. आपले सगळे जे गुण आहेत वास्तविक त्याला प्राप्त होतात. म्हणून भगवंताने काय केलं? अज्ञान रूपी अंधकार. म्हणून आपल्या जेवढा अज्ञान दूर होईल,
कशाने दूर होणार आपला अज्ञान अंधकार? त्याला निमित्त कोण आहे? हे शास्त्रात आहे. आता आपण हे सगळं किती रस्ते भरलेलं आहे आणि कधीच वाचत नाही. मग आपण नाही वाचल्यामुळे काय झालं, आपल्याला ते आपल्या ज्ञानावर काय झालेलं सगळं आवरण होत चाललेलं. जसं आपण स्वाध्याय करत जाऊ तसं हा अज्ञान अंधार आपला काय होत जातो, दूर होत जातो. अज्ञान अंधकाराला दूर करण्याचा उपाय स्वाध्याय आहे. स्वाध्यायाच्या द्वारे ज्याला आपल्याला वस्तूचं स्वरूप कळायला लागतं त्याला आपलं अज्ञान आपोआप दूर होत जातं. म्हणून काय सांगितलं, आणि पूर्ण ज्याला अज्ञान नष्ट होतं त्यावेळेला ते कोण होतात, सर्वज्ञ भगवान होतात. तर ते आर्यंत जिनेंद्र भगवान आहे. त्यांनी आपल्या अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट केले. असे विशेषण आचार्य देऊन काय सांगतात तिथं, एक तर आपल्याला त्यांचा आदर्श दाखवतात. त्यांनी जसं अज्ञान दूर केलं तसं आपण सुद्धा अज्ञान दूर करायचं आहे. आणि त्यांनी अज्ञान दूर केल्यामुळे त्यांचं वचन जे आहे ते सत्य आहे, प्रामाणिक आहे. कारण जो अज्ञान आहे तो सत्य वस्तू स्वरूपाला सांगू शकत नाही, जाणू शकत नाही आणि सांगू शकत नाही. मग त्यांचं अज्ञान दूर झालं तर त्यांनी जे सांगतात ते सगळं कसं असणार, सत्यच असणार, खरंच असणार. म्हणून त्याची प्रामाणिकता पण दाखवायची असते. आचार्यांनी काय, भगवंतांनी काय केलेलं आहे, संपूर्ण अज्ञानाचे अंधकार रहित झालेला आहे, नष्ट केलेला आहे. अशा जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं, काय सांगितलेलं आहे, अपूर्व करणा मोहस्स खवड उवसमड उज्जया भया. हे अपूर्व करण गुणस्थान वरतीची कशा आहेत ते, मोहाचा उपशम आणि क्षय करण्यासाठी उद्यत आहेत. कशासाठी उद्यत आहे, मोहाचा उपशम आणि क्षय करण्यासाठी. कोण उद्यत आहे, हे अपूर्व करण गुणस्थानवालेची. म्हणजे मुनिराज जे ध्यानामध्ये लीन होतात किंवा साधना करतात ते कशासाठी, मोहा विजय करण्यासाठी. त्यांच्याजवळ आहे मोह थोडा तरी सुद्धा त्यांना त्याची चिंता, आणि आमच्याजवळ मोह किती आहे, एवढा मोठा, तर त्यावर त्याची चिंता आहे का? तर आपल्या सतत असं वाटतं की आपला मोह कधी नष्ट होईल, आपलं अज्ञान कधी नष्ट होईल, आणि त्याच्यासाठी मला पुरुषार्थ करायचा आहे. अनंत भोग घालवले मोहाचं पोषण करण्यासाठी, आणि त्या मोहाचं पोषण केल्यामुळे आपण कधीच सुखी झालो, कारण मोह दुःख का मोहते. सगळ्या दुःखाचं कोण कोण आहे, मोह आहे. आणि हेच आपल्याला समजत आहे, का दुःखी झालो आपण. आपल्याला वाटतं काय आहे, मला पैसा नाही म्हणून मी दुःखी आहे, माझा वियोग झाला, इष्टाचा वियोग झाला म्हणून मी दुःखी आहे. ते सगळे दुःखाची कारण म्हणतो. ही कुठली दुःखाची कारण नाही, फक्त मोह दुःखाचं कारण आहे. की परपदार्थासंबंधी हे माझं आहे, मी त्याचा आहे, अशा प्रकारचं जे अंतरंगामध्ये आपल्या बसलेला आहे मान्यता, हाच मोह आहे. आणि त्यामुळेच आपलं दुःख आहे. आपण वास्तविक ज्याला आगमाच्या चक्षुने पाहतो त्याला कुठल्या जीवाचा कुठल्या जीवाशी काय संबंध आहे, काय संबंध आहे. आता पण डोळे झाकले की 1 मिनिटात सगळे आपण वेगळे झालो, काय तिथे चिंता आहे का, आणि दासे पण किती चिंता आहे. प्राण गेल्यावर तो जीव कुठे गेला हे सुद्धा आपल्याला कळत नाही, आणि त्या जीवाला पण कळत नाही की आपण कुठून आलो. काही सुद्धा नाही, शेवटच्या क्षणापर्यंत चिंता, माझ्या मुलाचं कसं होणार, माझ्या मुलीचं कसं होणार, पतीचं कसं होणार, तर त्यांची चिंता करत करत मरतो, आणि मेल्यानंतर त्याचा काही सुद्धा संबंध राहत नाही. म्हणून सांगितलं की इथल्याच मोहामध्ये राहून आपलं जीवन बर्बाद करू नका. आपल्या आत्म्याला जाणून आपलं अज्ञान मोह सगळं दूर करून आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. हे संयोग तर प्रत्येक भावात चालू आहे. आता कुणाचे सण तर पूर्वी भावात कुणाचे होते माहित नाही, पुढच्या भावात कुणाचे सण होणार आपल्याला माहित नाही. तिथल्या संयोगामध्ये रममान होऊन आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरून जातो. तर ते सगळं आपलं मोह कसा नष्ट होईल त्याचा आपण पुरुषार्थ करायला पाहिजे. आता मुनिराज सुद्धा काय करताय, मोहाचा क्षय किंवा उपशम 2 श्रेणी सांगितले ना, एक उपशम श्रेणी आणि एक शपक श्रेणी. उपशम श्रेणीवर उपशम करत जातो, दाबत जातो, आणि शपक श्रेणीवर त्याचा नाश करत जातो, नाश करत जातो शत्रूचा, की पुन्हा ते डोकं वर काढणार. नाश केला तर शत्रू आपलं नाव घेईल का परत, आणि उपशम केला तर ते तर आले डोकावून वर
उठणारच. मग त्याचा पुरुषार्थ कमी औषधवाल्याचा, शपकवाल्याचा पुरुषार्थ जास्त आहे. तर आता ह्या 8व्या गुणस्थानामध्ये एका पण प्रकृतीचा उपशम किंवा क्षय होत नाही. 21 प्रकृतीचा उपशम किंवा क्षय करायचा आहे ना त्याला कार्य, परंतु 8व्या गुणस्थानात किती प्रकृती उपशम झाल्या किंवा क्षय झाल्या? एकही प्रकृतीचा उपशम किंवा क्षय होत नाही. तरी सुद्धा त्याची संज्ञा काय झाली? उपशमक आणि क्षपक. तर का म्हटलं त्याला मग उपशमक आणि क्षपक? तर तो तयारी करावा लागेल. आता तुम्ही कुठे तर जाणार आहे शिकंजीला, मग तुम्हाला विचारलं काय चाललंय, काय करावं लागलंय? शिकंजीला चाललो. आता शिकंजीला चाललाय का तुम्ही? त्याची तयारी करताय. तसं आता हे क्षय केला नाही, पण क्षयाची तयारी चालू आहे. ती परिणामांची अशी विशुद्धी वाढत चाललेली आहे की त्याच्यामध्ये त्या उपशम आणि क्षयाची तयारी होत आहे. म्हणून मग उपचार करून काय म्हटलं जातं त्याला? पण जसं तुम्ही चालला नसताना सुद्धा चाललो असं म्हणतो, कारण त्या मनामध्ये संकल्प केलेला आहे जाण्याचा, म्हणून उपचार झाला तिथं. तसं ह्याने सुद्धा मोहाचा क्षय उपशम करण्यासाठी उद्यत आहेत, म्हणून याला सुद्धा काय म्हणतात? उपशमक आणि क्षपक. कुणाला? 8व्या गुणस्थानावरती जीवांना. सत्संग केला का? सत्संगाच्या पुढे गेला पण बरं, तुम्ही प्रश्न विचारला बरोबर आहे, मला ती शंका काढू शकता. स्वस्थान अप्रमत्ताचे 2 भेद केले होते आपण. स्वस्थान अप्रमत्त आणि सारविषय अप्रमत्त. स्वस्थान अप्रमत्त तर तो श्रेणीवर चढत नाही, जे आपल्या 6व्या आणि 7व्या गुणस्थानावरती मंदिराचे आहेत ते सगळे स्वस्थान अप्रमत्त, आणि श्रेणी चढण्यासाठी संमुख झाले त्याला म्हटलं सारविषय अप्रमत्त. आता हा तर पुढे गेला त्याच्यात, आता अप्रमत्त राहिला नाही, अपूर्वकरण झालं. ते भेद अप्रमत्ताचे होते. आता ह्या 8व्या गुणस्थानामध्ये अपूर्वकरणामध्ये ज्या वेळेला विशुद्ध परिणाम होतात त्यावेळेला कोणते आवश्यक होतात त्या परिणामाच्या निमित्तानं? जसं अंतःकरणामध्ये 4 आवश्यक सांगितले ना, तसे अपूर्वकरणामध्ये पण 4 आवश्यक होतात. म्हणजे परिणामाच्या विशुद्धीच्या निमित्तानं कर्माचं काय होतं? पर्वत हालतोय, डगमगतोय तो. काय होतं त्याच्यामध्ये? तर सांगतात पहिलं आणि त्याच्यामधले आवश्यक गुणश्रेणी निर्जरा. पहिलं सांगितलं गुणश्रेणी निर्जरा होते, दुसरा आहे गुणसंक्रमण, तिसरा आहे स्थितिकांड भार, आणि 14 अनुभवकांड. तुम्हाला 87 पानाला नोट्स मध्ये 87 पानाला आहे. अपूर्वकरणाच्या परिणाम निमित्तानं होणारे 4 आवश्यक. पहिल्यांदा गुणश्रेणी निर्जरा थोडा भाव समजून घेऊया. लब्धीसार शिकत त्याला डिटेल येईल तुम्हाला विस्ताराने. पुढे शिकायचं ना लब्धीसार. जीवकांड पूर्ण केला तर कर्मकांड होणार, कर्मकांड पूर्ण केला तर लब्धीसार होणार. आता जीवकांड आपण कधी शेवटला जातो बघा. गुणश्रेणी निर्जरा. गुणाचा अर्थ आहे गुणित रूपानं. पट म्हणतो ना आपण, दुप्पट टिप्पट चौपट वगैरे असं पट रूपानं म्हणजे गुणित रूपानं. श्रेणी म्हणजे त्याची पंक्ती. तर प्रत्येक समयाला असंख्यात गुणित रूपानं कर्माची निर्जरा होणं त्याला काय म्हणतात? गुणश्रेणी निर्जरा. आता ही गुणश्रेणी निर्जरा होणार कशी? प्रत्येक समयामध्ये तिथं कर्म तेवढे यायला पाहिजेत ना. आपण ज्या वेळेला काय म्हणायचं? काय म्हणायचं? कर्माची स्थिती आणि त्याच्यामध्ये निषेध रचना. कर्माच्या स्थितीमध्ये प्रत्येक समयामध्ये किती उदयाला येणार त्याचा हा आकृती काढतो. पहिल्या समयात जास्त असतात, पुढं कमी असतात, म्हणून ते असे त्याला त्रिकोणाकार रचना किंवा बहुपुच्छाकार
गायच्या शेपटीप्रमाणे गायची शेपूट वर मोठी असते आणि खाली छोटी मध्ये येते की नाही. गोपुच्छ पुच्छ म्हणजे शेपूट. गोपुच्छाकार रचना असते कोणाची? कर्माच्या आणि शेताची गायची. त्यामुळे त्याला गोपुच्छाकार रचना. एक एक शब्द तुम्हाला संग्रह होत जातात म्हणून लक्षात ठेवायचं. तर आता इतर कसं आहे प्रत्येक समयामध्ये कमी 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 चय, ह्याला सुद्धा हे चैनिक क्रम असतात. त्याला सुद्धा काय म्हणायचं? चैनिक क्रम. जसं तिथं चय वाढत जातात ना आधाकरणामध्ये, तसे तर कमी होत जातात चय. पहिल्या समयापेक्षा एक चय कमी, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये एक चय कमी, असं हे बंद पण असाच होतो आणि सत्तेमध्ये पण अशी स्थिती असतात कमी कमी. मग आता इथं जर हे जैविक क्रमाने स्थित आहे, असंख्यात पट निर्जरा होणार कशी आपली? तर त्यासाठी काय होतं, ज्यावेळेला आपण उपकरणामध्ये येतो त्यावेळेला ह्या कर्मांचं काय करतो? अपकर्षण करतो. अपकर्षण करतो म्हणजे ते जे परमाणु वरच्या समयामध्ये आहेत त्याला खालच्या समयामध्ये आणून ठेवतो. आणून ठेवतो म्हणजे सगळं ऑटोमॅटिक होते सगळं. तुम्ही जसं ते कॉम्प्युटर बटन दाबलं की आपोआप तिथं चित्र जे आहे ते खाली वर होते की, तसे तर कर्म सुद्धा काय होते आपोआप त्या परिणामाच्या निमित्तानं खालीवर होतात. वरचे जे वरच्या समयातले ते खालच्या समयामध्ये येतात. मग त्यावेळेला जे आता इथे अपरोकरणाच्या पहिल्या समयात आला की तिथं हे उदयावली म्हणतात. त्याला सुरुवातीला काय म्हणतात? उदयावली. अजून ह्याचं गणित पुढचं शेवटच्या काठीमध्ये येणार आहे डिटेल, त्याला पण डिटेल घेऊ. तिथं फक्त भाव भाषण करू फक्त. उदयावली म्हणजे पहिल्या वर्तमान समयापासून एक आवली कालामध्ये जी उदयाला येणारी कोणती, त्याला काय म्हणतात? उदयावली. म्हणजे पहिला निषेध, दुसरा निषेध, तिसरा निषेध असे किती घ्यायचे? एका आवलीमध्ये जेवढे समय येतील ना तेवढे निषेध घ्यायचे, त्याला म्हणायचं उदयावली. आता ह्या उदयावलीमध्ये जे कर्म आलेले असतात, म्हणजे ह्या समयामध्ये असतात, त्याला आपण मागं पुढे करू शकत नाही. त्याला पुढे पण आणू शकत नाही, मागं पण आणू शकत नाही. त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही हेरफार. ते उद्याला येणारच नाही. परंतु ह्याच्या पुढचे जे आहेत उद्यावलीच्या वरचे, हे जे अपकर्षण उत्कर्षण वगैरे होऊ शकते. हे जे हे सत्तेमध्ये स्थित आहेत ना, ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये हे सगळे सत्तेमध्ये असणारे कर्म आहेत, त्याचं काय करू शकतो आपण? कमी पण करू शकतो स्थिती आणि त्याची वाढ करू शकतो. त्याला म्हणतात अपकर्षण उत्कर्षणाला योग्य आहे. मग ह्यातल्याच परमाणूंना, सगळ्या जे परमाणू आहेत त्यामधल्याच काही परमाणूंना घेऊन तो काय करतो? इथं अंतर्मुहूर्त प्रमाण वरच्या उद्यावलीच्या वरती, अंतर्मुहूर्त प्रमाण निषेकामध्ये काय करतो? तो क्षेपण करायचं म्हणजे टाकायचं. हे वरच्या समयातले परमाणू जे आहेत उदयाला येणार. आता त्याच्या कशी विभागणी होते सगळे डिटेल गणित आपण शेवटी येणार त्याला बघू. फक्त इथं तुम्हाला भाव सांगते. मग हे सगळे ते वरचे काढून इथं पुढे येणार होते उद्याला, पण त्याला लवकर उद्याला नाही करतो. म्हणजे मग इथं कशी होते? आता इथं हे चैक्रम ही नाही की, आता इथं पहिल्या समयात येणार त्यातलं वरचं काढून इथं पहिल्या समयात दिले. जे जास्त एवढे ह्याच्यापेक्षा एवढे जास्त वाढले इथं समजा परमाणू, दुसऱ्या समयात ह्याच्यापेक्षा असंख्यात पट देणार. म्हणजे पहिल्या समयात जेवढे मिळतील ना कर्म परमाणू, त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात असंख्यात पट कर्म परमाणू तिथे येऊन थांबतात. जे थांबतात म्हणजे त्या समयात उद्याला येणार तेवढे. त्याच्यापेक्षा तिसऱ्या समयात असंख्यात पट, असंख्यात समय प्रबद्ध. तुम्हाला आता त्याचा भाव असं होणार नाही की एका समयात आपण जेवढं बांधतो तसे असंख्यात समयामध्ये बांधलेले हे एका समयात उदयाला येतात. असंख्यात समयात जे बांधलं ते एका समयात उदयाला येते. आणि पहिल्या समयात जेवढं येते त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात असंख्यात पट, तिसऱ्यापेक्षा तिसऱ्या समयात असंख्यात, त्याच्यापेक्षा चौथ्या समयात असंख्यात पट, असं ही अशी
त्रिकोणाकार जे गोपुच्छाकार होती ना ती रचना आता कशी झाली झालं प्रमाण झालं म्हणजे हे एवढे वाढले इथं हे काय वाढलं कर्म वाढले इथं म्हणजे आता इथे हे उद्यावली संपली की हे उद्यावली येणार काय चाललं तुमचं लक्ष द्या ना महत्वाची गोष्ट ती लक्ष द्यायचं सोडून काहीतरी करत बसते हे उद्यावलीचा हा विषय खेळला आता ज्याला जीव त्या समयात जाईल एक आवली कालानंतर अपूर्वकरणामध्येच त्यावेळेला किती एक एवढंच उद्याला येणार होतं अगोदर परंतु आता किती उद्याला येणार हे एवढं असं ह्या समय प्रबंध म्हणतात त्याला उद्याला येते पुन्हा त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात असंख्यात पट एवढं उद्याला येणार तिसऱ्या समयात एवढं उद्याला येणार जे अपूर्वकरणाच्या परिणामाच्या निमित्तानं प्रत्येक समयाला निर्जरा ह्याला निर्जरा उद्याला येणं म्हणजे निर्जरा होणं ही असंख्यात पटीनं निर्जरा होते आणि ही निर्जरा फक्त हितच होते असं नाही अपूर्वकरणामध्ये पहिल्या गुणस्थानात सुद्धा जो सम्यक्त्वाच्या सन्मुख होतो त्याला अपूर्वकरण होते तिथे सुद्धा हे अशा असंख्यात गुणी निर्जरा होते म्हणजे त्या सम्यक्त्वाचं महात्म्य समजून घ्या सम्यक्तशन प्राप्त करण्यासाठी आपण ज्यावेळेला विशुद्ध परिणाम करतो त्यावेळेला प्रत्येक समयात असंख्यात पट कर्माची निर्जरा होते त्या सगळ्यामध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये फरक असतात कुठल्या हा ते तर फरक सांगितलं की पुढच्यामध्ये जास्त निर्जर आहे आता हे सम्यक्त्वाला प्राप्त करण्यासाठी आपण करण्यामध्ये जी निर्जर होणार त्याच्यापेक्षा तुम्ही देश संयम प्रतिभा घेतली आणि देश संयम प्राप्त केला की ह्याच्यापेक्षा संख्यात पट निर्जर होणार सम्यक्तापेक्षा देश संयमाला प्राप्त करणार त्याच्यापेक्षा सकल संयम धारण केला मुली झाला तर तिथे असंख्यात पट तुम्हाला उगीच प्रेरणा करते प्रतिमा घ्या किंवा बाहेरचं नुसतं खाणं पिण्यासाठी सांगत नाही हे आपल्या आत्म्याची एवढी विशुद्धी वाढते त्याच्यामुळे एवढी कर्माची निर्जरा होते आपण फक्त बाहेर लागते कोण करणार असं कुठलं आपल्याला काय होणार असं करत असतो परंतु त्याच्या निमित्तानं परिणाम किती आपल्या विशुद्धून आपल्या किती कर्माची निर्जरा होणार देश संयम आणि सकल संयमामध्ये ही पुरस्करलेली निर्जरा पूर्ण जीवन काळपर्यंत असते एक समय असा जात नाही की ज्या ठिकाणी असंख्यात कोणी निर्जरा होत नाही म्हणून प्रतिमा धारण करायची म्हणून वरती राहायचं असंयमामध्ये आपण कर्म बंदच करत राहतो नुसता आणि संयम धारण केला तर प्रत्येक सणाला आता तुम्ही तिचे संसारासाठी कष्ट सहन करताय त्याचा 1/100 भाग जरी ह्या धर्मामध्ये तुम्ही कष्ट सहन केला तर किती पट आहे तिथे तर आज ते कष्ट सहन करून सुद्धा फायदा काय आहे का उलट कर्म बंद जायचं असतं आणि ते हे सहन की आपण जर कष्ट सहन केले तर तिथे काय नाही असंख्य ज्यावेळेला आपण मनातून करतो त्याला ते कष्ट पण वाटत नाही आता बघा एक घास खायचं 2 घास खायचं कष्ट वाटतात का आपल्या मनात केले मी आता सांगितलं माझ्याशी की अंतरायला की आपलं किती वाटते का अंतरायला एकच घास खाला अंतरायला आणि आता आपण खाताना ते घास खातोय तर तिथे काय दुःख होतंय का म्हणजे किती मनावर आपल्या अवलंबून असते आता लगातार कोणाला समजा 2 दिवस 3 दिवस महाराजांना अंतरायला लगेच दुःख होते महाराजांना किती अंतर येते त्याची काळजी घ्या हे करा परंतु आता आपण स्वतःहूनच करतो कशासाठी केलं हे स्वतःहून तर कर्माची निर्जरा करण्यासाठी सगळं तपश्चरण तिथं निमित्तभूत आहे म्हणून सांगायचा उद्देश काय गुणश्रेणी निर्जरा हे फार महत्वाचे आहे आपण स्वाध्याय करत असताना सुद्धा सम्यक दृष्टी आता परिणामाची विशुद्धी वाढते ना तिथं कर्माची निर्जरा जास्त होते म्हणून आपला वेळ अशुभात घालवण्यापेक्षा स्वाध्याय ध्यान भक्ती याच्यामध्ये आपला जेवढा वेळ जाईल तेवढा फायदा तेवढे आपले कर्म फिटून जातात कर्ज फिटून जाते आणि जेवढा आपण तिथं वेळ काढणार नाही बाहेरच्या सगळ्या कामामध्ये वेळ घालवणार उलट तिथं नफा तर काही नाहीच आणि उलट बंध वाढवणार म्हणून आपल्या फायद्याचा धंदा करायचा तोट्याचा धंदा करायचा नाही आपल्याला आपल्याचा धंदाच कळत नाहीये नुसतं बाहेरचा पैशाचा धंदा तेवढाच करतोय पैसे किती आले किती गेले अयो एवढं नुकसान झालं अहो ते काहीच नुकसान नाही आपलं नुकसानच नाही गल्ल्यातले पैसे गेले आणि गल्ल्यात आले आपल्याला काय झालं
परंतु त्याच्यामुळे किती स्वतःला हाय करून घेतो किंवा हर्षाने त्याच्यामध्ये उन्मत्त होतो. परंतु इथं जे कर्माचं काटोळं आहे, कर्ज आहे, ते जर फिटा लागलेलं आपलं एवढा फायदा होत आहे तर हे करण्यायोग्य आहे. मोक्ष मार्गावर आरूढ होण्यायोग्य आहे. बाहेरचं कष्ट मानू नका. मेहनत भावी उद्या प्रतिमा घेणार आणि मग चेतन बया पण घेणार. आणि पहिली प्रतिमा तर घ्यायला काही हरकत नाही. चेतन बया विकास पाहिजे घेतली गेली पहिली प्रतिमा काय करायचं, तर शुद्ध खाताच की त्या नाही खात, जरा शुद्ध बनवायचं आणि तिथं परिणामाची शुद्धी वाढवायची. कशासाठी करायचं? बाहेरचं खाण्यापिण्यासाठी नाही, फक्त आपल्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी आपण हे मोक्ष मार्गावर वाटचाल करायची, पुढे जायचं. सगळं दिसायला लागलंय हा मार्ग आहे आणि तो पिकच उभारल्यानंतर दिसले समोर मला हा मार्ग आहे, त्या मार्गावर मी गेलो तर पुढे जाणार आहे मोक्षावर, मोक्ष मार्गात पोहोचणार आहे. आणि बघत आणि गप्पच बसायचं तिथं. तर गमन करायला पाहिजे आपण मोक्ष मार्गावर, तर आपण मोक्षाला पोहोचणार नाही म्हणा. आणि गमनच नाही केलं तर तिथंच बसणार म्हणून. तर ते सांगलं पाहिजे की ही गुणश्रेणी निर्जरा काय सांगितलं, प्रत्येक समयाला या अंतर्भूत आयाम असतो या गुणश्रेणीचा. त्याला गुणश्रेणी आयाम म्हणतात. काय म्हणतात? श्रेणी आयाम. आयामचे नंबर. नेहमी कुठं पण आयाम शब्दाला जर लक्षात घ्यायचं तेवढ्या त्या काळांचं प्रमाण. आपण अंतर कर म्हटले मागोपण अंतरायाम म्हणजे अंतराची लंबाई, तसेही गुणश्रेणीची लंबाई एवढ्या काळांचे जे पिंड म्हणजे समूह त्याला म्हणायचं गुणश्रेणी आयाम. आणि मग हे त्याला नाव काय आहे? गुणश्रेणी आयाम. आणि त्या उपरितन स्थिती. आता हे कसं दरवे देतो, काय देतो, किती देतो, हे सगळं गणित आपल्याला हे शेवटच्या गाठीत येणार आहे. म्हणजे 11 गुणश्रेणी निर्जराची स्थानं सांगितलेली तिथे येणार आहे, तिथं बघूया आपण. फक्त एकदा गुणश्रेणी निर्जराचा अर्थ काय की जिथं प्रत्येक समयाला असंख्यात कर्माची निर्जरा होते त्याला म्हणायचं गुणश्रेणी निर्जरा. आणि प्रत्येक जे मोक्ष मार्गाचे स्थान आहे त्या सगळ्यामध्ये गुणश्रेणी निर्जरा वाढतच जाते पुढे पुढे. आता दुसऱ्या आदकरांमध्ये गुणश्रेणी निर्जरा नाही. तिथे हे चारी पण आवश्यक जे आपण उपकरणातले ते आदकरणामध्ये होत नाही. आदकरणातले आवश्यक आपण अगोदर बघितले तेवढे होतात, तेवढे परिणाम आणि ते आदकरणातले आवश्यक इथं पण होणार. अपूर्ण कर्मामध्ये ते होणारच पुढं. काय प्रत्येक अंतर्मुहूर्तामध्ये स्थितीबंधन कमी होणं, पाप प्रकृतीचा अनुभाग वाढतो का कमी होतो? किती कमी होतो? अनंत पण कमी होतो. अनुभाग म्हणले की अनंत म्हणायचं आणि स्थिती म्हणले की असंख्यात म्हणायचं. लक्षात ठेवायचं अनुभाग अनंत साडेतीन माहिती अनंतपट कमी होतो आणि पाप पुण्य प्रवृत्तीचा अनुभाग अनंतपटीनं वाढतो. आणि अपूर्व करण्यामध्ये हे 4 आवश्यक होतातच, परंतु नवीन आणखी हे 4 होतात. पहिलं सांगितलं गुणश्रेणी निर्जरा. आता पुढचं राहिलेला खूप आहे गुणसंक्रमण, स्थितिकांडघात आणि अनुभागांड. याचं स्वरूप थोडक्यात उद्या पाहू आणि मग पुढे अनुवृत्तीकरण परिणामाचं. ओम डोळे बंद करा. जाणार स्वामी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञानदर्शन स्वरूप आहे. पहा स्वतःला. मी कोणी मनुष्य नाही किंवा मी स्त्री नाही, मी पुरुष नाही. हे तर सर्व बाहेरचे सोंग आहे. या अंतरंगामध्ये हे सोंग ज्याने धारण केलेलं आहे असा शुद्ध जीव आहे अंतरंगामध्ये. हे नाटक दूर करा आणि आपल्या असली स्वरूपाला जाणा. हा मी चैतन्याचा पिंड आहे, अनंत गुणांचा निधी आहे. हे शरीर म्हणजे मी नव्हे.
या शरीरामध्ये असणारा जो जाणणारा आहे, ज्याला अनुभव होत आहे, ज्याला कळत आहे, तो मी ज्ञानमय जीव आहे, आनंदमय जीव आहे. हा मी ज्ञान व आनंदाचा घनपिंड आहे. या माझ्या संपूर्ण प्रदेशामध्ये आनंदच आनंद भरलेला आहे. हा स्वतःला शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्तीर्ण न्यायक स्वरूप शाश्वत स्वरूप